करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 8वा. अंतरात्मा विवरण नाम. श्रीराम समर्थ. आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा तो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि या प्रत्यक्षपणे या युगामध्ये, या कलियुगामध्ये आपला जन्म प्राप्त झालेला आहे. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्रीवल्लभ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात आताच नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपला या जन्म प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर झालेला आहे. ज्याप्रमाणे कार्याला सुरुवात झाली, ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्मरण आपल्याला नक्कीच करता यायला हवं. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म याची जोपर्यंत प्रत्यक्षपणे जाणीव होत नाही, याचं स्मरण जोपर्यंत आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची जाणीव कळणार नाही. समाजसुद्धा उत्तमच आहे, दशकसुद्धा उत्तमच आहे. कारण जय प्राप्त करायचं आहे, सफल यशस्वी नक्कीच व्हायचं. 2 वेळा जय दिलाय. एक म्हणजे आपल्या देहाचं आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ म्हणजे कोण? तर कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. पुन्हा पुन्हा काल सांगावं लागेल, कारण या ग्रंथामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर मत जे मानलेलं आहे खुद्द भगवंताचं वचन म्हणजेच श्रीमद श्री दासबोध. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा, घडला पाहिजे. दशक 11वा भीमदशक आणि समास 8वा अंतरात्मा विवरण नाम. दशक 11वा भीमदशक. मागच्या समासामध्ये, मागच्या दशकामध्ये आपण जर पाहायला गेलो तर चंचल नदी निरूपण नाम आणि आत्ताच्या समासामध्ये समास 8वा सांगितला आहे. आपण आत्तापर्यंत काय आठवलं? परंतु अंतरात्मा विवरण. अंतरात्मा जो बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी आहे, त्याला आठवायला हवं. आधी वंदू सकळ करता, करायचं स्मरण श्रीराम समर्थ. का सुरुवात करावी लागली? कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशानेच करत असतो. आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा तो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. आपण एखादं कार्याची सुरुवात ज्यावेळी करतो त्यावेळी कार्याला बघा प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे, परंतु आपण स्मरण करून कधीही करत नाही. आणि नंतर मग अडथळे येतात, प्रसंग उद्भवतो, संकट येतात. मग आपण विचार करतो, अरे आता मला या कार्यामध्ये मदत कोण करेल, या कार्याचा अडथळा दूर कोण करेल. मग त्यासाठी शिकवण दिली. आपल्याला जे काही कार्य करायचं आहे त्या कार्यासाठी आपला संपूर्णपणे देह हा त्याच्या चरणी असला पाहिजे.
ज्याप्रमाणे एखाद्या कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने करत असतो ना, त्यावेळी येणारे जे विघ्न आहेत, जी संकट आहेत, जे कठीण प्रसंग आहेत, ते दूर करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ना. कारण विघ्न हरताय, आधी बंधू सकळ करता. करता कोण आहे? कोणाला नमस्कार करायला हवं? सर्व विश्वांचा करता आणि सर्व देवांचा जो देव, त्याला आधी वंदन करता यायला हवं. आपल्याला अजूनपर्यंत देवाची ओळख पटलेली नाही आहे, देवाची जाणीव आपल्याला कळलेली नाही आहे. आपण अजून विचार करतो जगात देव आहे की नाही. अरे जगात देव पाहण्यापेक्षा जो प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी आहे, त्याची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जगात आहे का मगात आहे हे कळणार नाही. कारण विश्व चालवण्याचं कार्य तो करत आहे, कारण विश्वाचा मालक आहे. आपलं कुटुंब चालवायचं आहे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते. कुटुंब चालवले की आपली कॉलर टाईट, कारण सर्वांना आपण सांगत सुटतो माझ्यामुळे घर चालतं. अरे बाबा तुझ्यामुळे नाही रे, चालवणारा तो आहे. प्रत्यक्ष तुला कार्यासाठी उभं करून ठेवलेलं आहे, कारण तुझी तेवढी शिल्लक आहे, तुझी पुण्याई आहे. म्हणून हे कळलं पाहिजे, आधी बंधू सकाळ करतात. त्याची जाणीव ज्यावेळी होईल त्यावेळी कळेल. समस्त देवांचा जो भरता, देवांहून श्रेष्ठ कार्य. कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. अनेक प्रकारचे गुरु आहेत, अनेक प्रकारचे मंत्र आहेत, अनेक प्रकारच्या शक्त्या आहेत, परंतु सर्वांहून श्रेष्ठ आदिबंधू सकाळ करता. त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. आता कोणीतरी त्या देवाचं भजन करण्यास प्रवृत्त झालं पाहिजे ना. आपण देवाची उपासना, देवाची भक्ती, देवाचं भजन, देवाचं कीर्तन, बघा जिथे जिथे आपण जाऊ तिथे आपल्याला कंटाळा येतो. आता आपल्या बाजूला मंदिर आहे, विचार करा. अनेक ठिकाणांहून लोक त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. कारण का? पूजा आहे. आता पूजेसाठी लोक येणार, काही भजन असेल, कीर्तन असेल, परंतु तिथे आपला देह जाणार नाही. परंतु जिथे गाण्यांचा कार्यक्रम सांगा, जिथे एखादा चित्रपट सांगा, तिथे आपला देह बघा प्रत्यक्षपणे 1 तास अगोदर. कारण का? मला तो चित्रपट पाहायचा आहे. जिथे देवाचं आहे तिथे आपण हळूहळू उशिरा पोहोचतो. समर्थ म्हणाले, तरी समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. कारण दिनाचा दयाळू आहे, मनाचा मावळू. देव कधी कोणावर कोपत नाही, कधी कोणावर रागवत नाही. तुला जिथे जायचं तिथे जा, परंतु विवेकसहित जा. देवाचं भजन, देवाचं कीर्तन, देवाची उपासना, देवाची भक्ती, देवाचं संपूर्णपणे पूजा अर्चा करण्यामध्ये आपला दिवस ज्याप्रमाणे त्याच्या नामस्मरणामध्ये जर आपला दिवस जात असेल तर नक्कीच देह परमार्थी लागले, तरीच याचे सार्थक झाले. नाहीतरी व्यर्थाचे गेले नादा आघाद मृत्यूपंथी. काय कळलं? विश्वाचा करता येतो, त्याची भक्ती, त्याची उपासना करायला आपल्याला कसली लाज हो. एखाद्या आपण गाणी गुणगुणतो, एखाद्या गाणी बोलतो, त्यामध्ये आपण अडखळतो, त्यामध्ये चुकीचे शब्दसुद्धा बोलून जातो, तरीसुद्धा आपल्याला लाज वाटत नाही. परंतु देवाचं मंत्र, देवाचं बघा प्रत्यक्षपणे प्रार्थना असेल, ते बोलायला आपल्याला लाज वाटते. कारण का? 4 लोक हसतील. परंतु ते गाणं चुकीचं असलं, चुकीचं बोललो तरी लोक हसत नाही. कारण का? विचार करा भाग कसा दिलेला आहे. द्वैत आणि अद्वैताचा भाग आहे.
परंतु सामर्थ्य कशामध्ये हे शोधलं गेलं पाहिजे. बरोबर की नाही. एखादी हळद असेल, लग्न कार्यक्रम असेल, साखरपुडा असेल, अनेक प्रकारचे कार्यक्रम असतील, तिथे आपला देह लगेच जातो. आमंत्रण नसला तरी निघून जाईल. परंतु जिथे देवाचं भजन आहे, कीर्तन आहे, तिथे आपल्याला बोलवायला आलेत, आपण अनेक प्रकारची कारणं देतो. अरे मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे. विचार करा. म्हणजे आता आपल्याला प्रवृत्त सांगितलं, आपल्याला सावधान सांगितलं. कारण आपला प्रत्यक्ष जन्म हा कलियुगामधला आहे. कारण पुण्याई कमी कमी होत चाललेली आहे, पाप वाढलेले आहेत. ही भूमी जी आहे संतांची भूमी आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, पुढच्या ओळीमध्ये समर्थाने दाखवून दिलेलं आहे, तेणे विन कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्याची चाले जयाची. आता तेणे विन कार्य न चले, आता त्याच्याशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत. आता झाडाचं पान त्याच्या परवानगीशिवाय पडूच शकत नाही, त्याच्या सत्तेशिवाय हलूच शकत. एवढं भलं मोठं सामर्थ्य. आपण कोण आहोत, आपण कोण हा निश्चय बोलीला असेल दिलाय ना मंगलाचरणामध्ये. तरीसुद्धा आपण आपल्या संपूर्णपणे नरदेहावर सत्ता कोण गाजवतोय हे प्रथमतः पाहिलं पाहिजे. कारण विषय विकारांनी संपूर्णपणे आपल्या देहावर सत्ता काबीज केलेली आहे. तेने विना कार्य न चले. आपण अजून विचार करतो, त्याच्या सत्तेने सर्व त्रैलोक्यातील कार्य चालतं, तरी अजून आपण म्हणतो माझ्या जीवावर सर्वजण जगतात. अहो बोलणारे भरपूर असतात, परंतु कळलं पाहिजे ना, तेने विना कार्य न चले. म्हणून कुठल्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाने का होत असते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. पूजेला जरी सुरुवात करायची असेल तरी प्रत्यक्षपणे सुरुवात कुठून केली जाते हे कळलं पाहिजे. आपण अभ्यास करतो, अभ्यास करत असताना आपल्याला वाचन आपण करत असतो, मनन करत असतो, परंतु पाठांतर केल्यानंतर आपल्यामध्ये डोक्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे स्मरण करून ठेवायचं आहे. ही जबाबदारी कोण आहे, कोण करत आहे याचं भान आपल्यामध्ये असलं पाहिजे. पडिले पर्ण तेही न आले. झाडावरून आपण बघा प्रत्यक्षपणे जर निरखून पाहिलं, एखादं झाड असतं, एखाद्या झाडाखाली आपण विश्रांतीसाठी ज्यावेळी बसलेलो असतो आणि पिकलेलं पान आहे ना ते झाडावरच राहतं. काही काही वेळेला हिरवगार पान सुद्धा आपल्या बाजूला पडलेलं पाहायला मिळतं. आपण विचार करतो, अरे ते पिकलेलं पान पडलं नाही, एवढा भला मोठा वारा सुटलेला आहे आणि हा हिरवागार पान आपल्या बाजूला येऊन पडलं. समर्थ म्हणाले, आयुष्य हे चिरत्न पेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. कारण का पडलेलं आहे त्याची तेवढी शिल्लक होती. शिल्लक संपली की काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बाप. तेव्हा त्यातून सुटका नाही ना. म्हणून शिल्लक का आपल्यामध्ये असली, कारण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नयानुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी. आपण आरती म्हणतो, प्रार्थना म्हणतो, श्लोक म्हणतो, नामस्मरण करतो, परंतु आपण देवालाच विसरून जातो. काय करावं ते आपल्याला सुचत नाही. मग आपलं मन कुठे.
प्रथमतः मनाला शांत ठेवायचं आहे. पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी दिलेलं आहे, तो अंतरात्मा सकाळांचा, एका दुसऱ्यांचा नाही आहे. 84 लक्ष योनी, ज्याप्रमाणे भूचर, खेचर, वनचर, जलचर, उभयचर अनेक जीवसृष्टी चालवणाऱ्यांना बघा सामर्थ्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य आहे ना त्याच्यामध्ये. देव, दानव, मानवांचा, फक्त देवांचा नाही, दानवांचा नाही, मानवांचा नाही, प्रत्येकांचा आहे. चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तक. तो देव, दानव, मानव, तसे 4 खाणी 4 वाणी. फक्त आपल्यासाठीच नाही हो. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपल्याला शिकवावं लागतं. आपण शिकून सुद्धा उलट. कारण का, मनुष्य प्राण्यांना शिकवावं लागतं. पशुपक्ष्यांना कुठे क्लास लावलेले पाहायला मिळाले काय हो? विचार करा. मनुष्य देहाला शिकवण आहे. कारण चुकतो कोण? तर मनुष्य देह. म्हणून ज्याप्रमाणे 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव, चालवणारा कोण आहे? विचार करा. त्याला सर्वांचा अंतरात्मा असं म्हणतात ना. आपण ट्रेन चालताना दिसते. ट्रेनमध्ये असणार बघा इंजिन आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर की नाही? परंतु सामर्थ्य कुठे आहे ते दिसतं का? आपण बटन दाबलं की फॅन चालताना दिसतं, पण फॅनमध्ये सामर्थ्य पुरवणारा कोण आहे? तो दिसतो का? नाही. आपला देह चालताना दिसतो, परंतु चालवणारा अंतरात्मा दिसतो का? नाही आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे? तो अंतरात्मा सकाळांचा, देव, दानव, मानवांचा, 4 खाणी 4 वाणीचा प्रवर्तक. तो एकलाची सकळा घटी, करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करीत असतो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्याच योगी होत असल्याने कितीतरी बघा, प्रत्यक्ष आपण वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आता देव का फक्त आपल्या ठिकाणीच आहे का हो? बरोबर की नाही? सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून राहिलेले आहे. प्रत्येकाच्या अंतरात्मा बघा, अंतरी त्याचं वास्तव्य, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहे. परंतु या सृष्टीतील जी घडामोड आहे त्याच्याच योगे होत असल्याने किती वर्णन करायचं. आपण बाजारातून दूध आणलं, दूध गॅसवर पूर्णपणे गरम केलं आणि बाजूला आपण ठेवून दिलं. आपल्या घरामध्ये बघा एखादा प्राणी आहे, समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा मांजर असते, पूर्णपणे ते दूध पिते पण कळून देत नाही. त्या टोपाचा आवाज सुद्धा करून देत नाहीये. आपण विचार करतो अरे दूध प्यायलं कोण? पण त्यांना सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे की नाही? त्या सांगावं लागलं का? नाही. विचार करा, जेव्हा भूक लागते, जेव्हा तहान लागते, बरोबर ते प्राणी, पशु, पक्षी बरोबर ते जात असतात. एखादा पक्षी घरटं बांधत असतं झाडावर बघा, प्रत्यक्षात त्यांच्यासारखं घरटं आपल्याला बांधता येईल का हो? ते कुठून कुठून बघा, ते झाडांचे पानं, फांद्या, ते गवतं कशी आणतात ते त्यांचा तोची जाणे हो.
आपण जर करायला गेलो ना, एकाचे दोन होतील, पण आपल्याला ते तसं घरटं बांधताच येणार नाही. त्या घरट्यामध्ये त्यांची पिल्लं असतात, अंडी असतात, तरी ते सुद्धा तुटत नाही, मोडत नाही. आणि एकदा का ते पक्षी बघा, अंड्यातून जे पिल्लू बाहेर येतं आणि थोड्या कालांतराने ज्यावेळी ते मोठे होतात त्यावेळी ते घरटं सोडून निघून जातात, पुन्हा त्या घरट्याकडे येत नाही. परंतु आपला देह, विचार करा, तो एकलाची सकला घटी, तरी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. काय वर्णन करायचं, किती वर्णन करायचं. ऐसा जो गुप्तेश्वर, त्याचंच म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर, जयाचेनी भोगिती. असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर म्हणा. त्याच्याच योगे थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असतं. आता विचार करा, आपण ज्यावेळी एखादा प्रवास करतो त्यावेळी अनेक प्रकारच्या वाहनांमधून आपण प्रवास करत असतो. म्हणजे काय, ट्रेन असेल, बस असेल, रिक्षा असेल, 4 व्हीलर दुसरी असेल, अनेक प्रकारची वाहनं असतात. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी बघा अनेक प्रकारचे बसेस असतात, अनेक प्रकारची वाहनं असतात, अनेक प्रकारची रिक्षा असतात, ट्रेन असतात. आपण घरातून निघालेलो आहोत, आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर. घरामधून जाताना, निघताना आपण काय केलेलं आहे, निवेदन ठेवलेलं आहे. परंतु निवेदन जर ठेवलेलं आहे, त्या निवेदनाप्रमाणेच आपलं कार्य झालं पाहिजे. गुप्तपणे राहणारा सर्वांचा चालक कोण? आपल्याला चालवणारा बघा मनुष्य देह दिसत आहे, परंतु त्यांच्या अंतरी कोण आहे? आपण घरामध्ये निवेदन ठेवलेलं आहे, हे सद्गुरुराया, हे समर्था, हा देह घरातून बाहेर पडलेला आहे, तरी व्यवस्थित नीट आणून पुन्हा या घरामध्ये बघा प्रत्यक्ष स्मरणात आणून दे. जसा गेलेलो आहे तसा पुन्हा वापस येईल. ठेवतो की नाही निवेदन? स्मरणामध्ये ने, स्मरणामध्ये आण. अनेक प्रकारचे आपण निवेदन ठेवत असतो. मग आपण विश्वास कोणावर ठेवतो? आपण आपल्या नामस्मरणावर विश्वास ठेवतो. ज्याप्रमाणे आपण निवेदन ठेवलेलं आहे त्याप्रमाणे जो चालक असेल त्यावर आपण विश्वास ठेवतो. कारण का? बुद्धी देणे भगवंताची. आपण आजारी पडलो की प्रत्यक्षात आपण विश्वास कोणावर ठेवतो? देवावर तर आहे, परंतु आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो. कारण का? आपल्याला एखादा आजार झाला, त्यांनी बरा केला, आपण त्याचे गुणगान गातो की नाही? नक्कीच. कारण का? त्यांच्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागलं, आजार पण दूर झालं. परंतु त्याच्या अंतरी असणारा कोण आहे याची जाणीव आपल्याला झाली का? मग आपण काय म्हणतो? देवासारखा धावून आलास रे बाबा. म्हणजे विचार कर, देवासारखा धावून येणारा कोण आहे? तो सुद्धा मनुष्य देह आहे. विचार करा, म्हणजे कसा भाग दिले. ऐसा जेने ओळखिला, कोणी ओळखला? ओळखून देणारा कोण आहे? तो विश्वंभराची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. अशा या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मारामच बनतो, समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल? आता आपल्याला माहिती पडलं ना देव कुठे आहे, काय करत आहे. आपण विचार करतो, लोक म्हणतात देव नाहीये, परंतु जो स्वानुभवाने जाणतो, आपल्याला जे जे कार्य करायचं ते कार्यामध्ये अडथळे दूर करण्याचं बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवतो, तो समाधी
किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल? विचार करा. अवघे त्रैलोक्य विवरावे तिन्ही लोकांमध्ये. सत्वयुग म्हणजे काय? विचार. ज्याप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग. तेव्हा वर्म पडेल ठावे, आवचटे घबाड सिनावे, न लगेची काही. सारासार विवेकाने जर पाहायला गेलो, विवरण, निरसन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक वर्म कळून येतं. अचानक वस्तुरूपी घबाड प्राप्त होतं. यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाही. आवचटे घबाड सिनावे न लगेच. आता आपण दररोज देवाला निवेदन ठेवायचं, हे परमेश्वरा, मी शेतामध्ये एवढा राबतोय, एवढी संपूर्णपणे उन्हातानात शेती करत आहे, तरीसुद्धा मी तुला दिसत नाही आहे, माझे कष्ट तुला दिसत नाही आहे. मला कधीतरी या शेतामधून बघा माझे संपूर्ण 7 पिढ्या खातील एवढं मला नक्कीच दे. आपण विश्वास ठेवतो. परंतु बघा काही वर्ष लोटली, परंतु कालांतराने एके दिवशी त्याच शेतामध्ये एखादं त्याच्या हाती घबाड लागलं. त्यामध्ये संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर सगळे सुवर्णरूपी सोन्याचे बघा शिक्के, त्याला सोन्याचे दागिने त्याला पाहायला मिळाले. तेव्हा तो इतका आनंदी झाला की माझ्या कष्टाला फळ मिळालं. शेवटी त्याला काय करावं लागलं? मेहनत करावी लागली ना. देव देणारच आहे, परंतु विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून देव सोनं देईल या अपेक्षेने नामस्मरण, देवाची भक्ती करू नका. बरोबर की नाही? आपली जेवढी शिल्लक आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरो न पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधानी. प्रत्यक्ष स्वानुभव बघा येईपर्यंत अंतरात्म्याचं विवरण करणारा एखादाच असतो. बहुतेक लोक अल्पस्वल्प ज्ञानाने समाधान राहत असतात. आता विचार करा, आपण एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला जातो, अनेक प्रकारची दुकानं पाहायला मिळतात. आपल्याला खायची खूप इच्छा होते, परंतु आपल्या खिशामध्ये जेवढं पैसे आहेत ना, त्या पैशांमध्ये जेवढं काही विकत घेता येईल तेवढंच आपण घेतो आणि त्यामध्ये समाधान मानत असतो. खायची इच्छा आहे परंतु पैसे नाही आहेत. नक्कीच ना. मग समाधान कशामध्ये आहे? मिळालेल्या वस्तूमध्ये आपल्याला समाधान कसं प्राप्त होईल हे पाहता यायला हवं. अरे हे पाहिलेच पाहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचिलेची वाचावे पुन्हा पुन्हा. आता आपण वाचलेलं आहोत, आपण पुन्हा पुन्हा का वाचावं? लोकसुद्धा बघा प्रत्यक्षात लिहून ठेवलेलं आहे. अरे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानूच नका ना. आपल्या अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पुन्हा पुन्हा विवरण करा. श्रवण केलं, मनन केलं, निजध्यास करा. त्यासंबंधी वाचलेलं असेल तर परत परत वाचून चिंतन करा ना. आपण एकदा वाचतो आणि सोडून देतो, परंतु त्यामध्ये बघा लक्षात जर घेतलं, समाधान कशात आहे हेच माहीत नाही. समाधान, आनंद कशामध्ये आहे? अंतरात्म्याचा शोध नक्कीच घेता यायला हवा. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाऱ्याची कोण दशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेकी सांगे. अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, ज्यांना त्याचा संपूर्णपणे साक्षात्कार होतो त्याची काय स्थिती आहे,
याबद्दल ज्याने जेवढं ऐकलं आहे किंवा पाहिलं आहे तेवढंच तो सांगतो ना. आता अंतरात्मा कसा आहे, कोणी पाहिलं? अंतरात्मा केवढं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची स्थिती काय आहे. आपण जेवढं काही ऐकलं आहे, जेवढं काही पाहिलं तेवढंच आपण सांगू शकतो ना. कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्यास नवचे पुरविले, प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. पण उदंड ऐकले आणि पाहिलं सुद्धा तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ दिली नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्मास कसा काय खाणार. उदंड ऐकिले देखिले समर्थ म्हणाले, अंतरात्मास नवचे पुरविले, प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. आता आपला देह, आपल्या देहाचा जर विचार केला तर संपूर्णपणे या देहामध्ये अज्ञान पसरलेलं आहे. अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत बघा, प्राणी देहधारी बाहुले, जर विचार जर केला, ज्याप्रमाणे आपण लोकांचं ऐकलं ते आपल्या पिंडामध्ये ठेवलं, काही सोडून दिलं. पूर्णाचा अपूर्ण उरेना समर्थ म्हणाले, पूर्णास अपूर्ण पुरेना काजे उदंड विवरेना, विवरता विवरत उरेना देवा वेगळा. पूर्णास अपूर्ण पुरेना. आता अंतरात्मा हा चंचल अपूर्ण असल्यामुळे तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही. पण हे कळत सुद्धा नाही ना, कारण अखंड विवरण घडत नाहीये. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो तो मग देवापासून वेगळा उरतच नाहीये, तो एकरूप होऊन जातो. मग आपण आणि देवांची बघा, ज्यावेळी आपण देवाचं नामस्मरण करत असू, देवाची भक्ती करत असू, देवाची उपासना करत असू, तर नक्कीच आपण देवाशी एकरूप आहोत. देवाने सुद्धा आपल्याला एकरूप करून घेतलेलं आहे. परंतु आपण सर्व काही ग्रंथ असताना देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून होत नाही आहे. मग देव आपल्याला ज्याप्रमाणे एकत्र करून घेईल का हो, समाविष्ट करून घेईल का. कारण आपण त्या बघा प्रत्यक्ष भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये कार्यक्रमामध्ये आपण बसत नाही आहे. म्हणून विचार कसा करून दिलेला आहे. उदंड ऐकिल्याने देखील ना, पूर्णासा अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना देवा वेगळा. अंतरात्मा हा चंचल अपूर्ण असलेला तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही. कारण अखंड विवरण घडत नाही आहे. जो कोणी निरंतर विवरण करीत असतो, म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ उपासना करीत असतो, तो मग देवापासून वेगळा उरतच नाही आहे. आपण देवापासून वेगळा का उरतो, का बाजूला पडतो. कारण सकाळ संध्याकाळ बघा प्रत्यक्ष आपला दिवस निघून जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हा देह संपूर्णपणे चंचल आहे. आणि प्रत्येक भिंती बघा, ज्याप्रमाणे आपण संपूर्ण जर पाहायला गेलो तर विश्वामध्ये पाहिलेलं आहे. भिंतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. परंतु
समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये काय लिहून ठेवलेलं आहे? विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाहीतरी व्यर्थची सिनावे खटाटोपे. जो याप्रमाणे एकरूप नसतो, बघा विभक्तपणे उरतच नाहीये, त्याला भक्त शोधणे आवसी. बघा कसा भाग दिलेला आहे. विभक्तपणे नसावे, आपला देह विभक्तामध्ये अडकून राहिलेला आहे. जो याप्रमाणे एकरूप असतो, विभक्तपणे उरतच नाहीये, त्याला भक्त म्हणून घेणं शोभतं. याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही, जे प्रयत्न करावे तो केवळ क्षीणच होतो. उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनच आला परी राजाने. एखादा मनुष्य घरात नुसतं घर पाहून आला, एखादा मनुष्य बघा दुसऱ्यांच्या घरामध्ये गेला, नुसतं घर पाहून आला आणि घर मालकाला जर भेटलाच नाही, कुणी एखाद्या राज्यात जाऊन आला पण राजालाच त्याने बघा विचारलं नाही किंवा राजाची भेट घेतली नाही, तर शेवटी काय फायदा हो? बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी विचार केला की प्रत्यक्षात आपण जिथे जिथे जातो तिथे विवेकसहित जायचं आहे, परंतु आपण ज्या ठिकाणी गेलेलो आहे तो ठिकाण बघा प्रत्यक्ष विभक्तपणे नसावी. आणि उगाच धन पाहूनही गेला, आपण घर पाहून गेलो परंतु आपल्याला तरी कुठे माहिती होतं. परंतु समर्थ म्हणाले घरधनी नाही ओळखिला. घराला कुटुंब असेल किंवा घर उघडा असेल, परंतु त्या कोल्ह्याला बघा प्रत्यक्षपणे कुठेतरी जायचं होतं. अनेक प्रकारचे त्यांनी काय केले, खटाटोप केले, परंतु त्या झाडावरची त्याला आंबट द्राक्षच लागली ना. मग तसंच उगाच घर पाहून गेला आणि घरधनी नाही ओळखिला. देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरविले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. त्याप्रमाणे माणसाची स्थिती कशी होते, ते देहाच्या योगे विषययोग भोगाभोग कसे काय भोगत असतात. देहाच्या योगी मोठेपणा मिरवत असतात, पण देह धारण करणारा जो अंतरात्मा त्याच्या अंगी कधीच अहंकार नसतो. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी डाकी कैसे करावे. याप्रमाणे लोक विवेकीही नसतात पण स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. असो, ज्याशी जशी कुवत असेल तसा तो वागत असतो. मूर्ख अंतर राखोने म्हणून असावे शहाणे, ते शहाणेही दैन्यवाने होऊन गेले. मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यास जाणत नाही. म्हणून माणसाने माणसासारखं शहाणं असावं. पण जगात मात्र असं दिसून येते की आपण स्वतःला शहाणे समजतो, तेही त्याच्या अंतरात्म्यात जाणत नसल्यामुळे दैन्यवानच करत असतो. अंतरी ठेवणे चुकणे वायूवरी, बघा प्रत्यक्ष वायूद्वारी कोण सृष्टीवरी. समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानसह झाले देव न कळे. आपल्या अंतरातच आत्मस्वरूपी ठेवा असून ते त्याच्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. या देवाचं ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदसी तरतरी पवाडेल कोटी.
अनंत अशा अंतरात्म्याचं ध्यान करणारा या सृष्टीवर तूच आहेस. कारण ज्याप्रमाणे ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक. या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झालेली आहे. त्यांची अनेक रूपं आहेत, अनेक भाषा आहेत. एवढंच नाही तर भूगर्भात आणि दगडातही, पाषाणातही कित्येकही प्राणी पाहायला मिळतात. कित्येक ठाई पूर्वला, अनेक एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि अनेकांच्या ठिकाणी जो एकत्र वर्तत असतो, तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो, तर काही ठिकाणी प्रगट होत असतो. चंचले न होईचे निश्चल, प्रचित जाणावी केवळ, चंचल ते निश्चळ परब्रह्म ते. जोपर्यंत आपण एक संदेश ज्याप्रमाणे सत्तेचा वावर अशा परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवानेच होत असतं. चंचल आत्मा आणि चंचल अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म एक म्हणता येणार नाही. तत्वे तत्व जेव्हा उडे, जेव्हा देहबुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चहूकडे निरंजन. तत्वांचे जेव्हा निरसन होते, तेव्हा मी देह ही देहबुद्धी नष्ट होते आणि मग चहूकडे निर्मळ निश्चळ निरंजन असे परब्रह्माचं ओतप्रोत कोंढटलेले आहे अशी अनुभूती येत असते. आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्व एकाचा, त्यास हे कळेना. पण हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण आहे, मी कसा आहे, कुठून आलेलो आहे, कुठे जाणार आहो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. जो प्राणी स्वतः अर्धवट असतो त्याला हे कळत नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशाची उद्धरावा, हरिभक्ती करुणी. म्हणून भल्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तरून जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. म्हणून समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ धरावा विवेक. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशाची उद्धरावा, हरिभक्ती करुणी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण निरूपणा समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.